नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये मी कैलास सर तुमचं स्वागत करतो. आपली आधुनिक भारताचा इतिहास ही जी लेक्चर सिरीज चालू आहे, याच लेक्चर सिरीजमधला एक महत्त्वाचा टॉपिक, ज्या टॉपिकवरती MPSCनं पाठीमागच्या एक्झाममध्ये बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते विचारलेले आहेत. हा टॉपिक म्हणजे महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्या अनुषंगाने भारतामधील इतर समाजसुधारकांची माहिती या टॉपिकला समोर ठेवून हे MPSCमध्ये येणारे क्वेश्चन किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे. आजचा समाजसुधारकांमधला महत्त्वाचा टॉपिक, यामध्ये ज्यांना आपण सत्यशोधक असं म्हणतो, क्रांतीसूर्य या नावाने ओळखतो, अशी महान व्यक्ती महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे. यांच्याबद्दलची माहिती घेताना सर्व दृष्टिकोनातून त्याचा विचार केलेला आहे. विशेषतः परीक्षाभिमुख, म्हणजे जास्त ज्ञानार्थी न होता परीक्षाभिमुख कशी माहिती आपल्याला घेता येईल या दृष्टिकोनातून यामध्ये विचार केलेला आहे. तर या लेक्चर सिरीजचा महत्त्वाचा भाग म्हणजे, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल, पाठीमागचे जर पेपर बघितले तर या पेपरमध्ये काय होतं आहे की थोडासा आधुनिक भारताचा स्वातंत्र्याची चळवळ हा इतिहास थोडा बाजूला ठेवून त्यांनी समाजसुधारकांना जास्त महत्त्व दिलेलं दिसतं आहे. आणि त्यातले त्यात समाजसुधारक कव्हर करताना महाराष्ट्रातील समाजसुधारकांवरती जास्त क्वेश्चन आलेले आहेत. मग शेवटी आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये परीक्षेमध्ये जे क्वेश्चन येणार आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजे. यासाठी आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास तर कव्हर करावाच लागेल, पण त्याचबरोबर समाजसुधारकांची माहितीसुद्धा घ्यावी लागेल. हे समाजसुधारक नेमके किती आणि कोणते करायचे, यासाठी राज्यसेवेचा मेन्सचा सिलेबस जो आहे, ज्यामधला टॉपिक 1.12 यामध्ये समाजसुधारकांची लिस्ट दिलेली आहे. जवळपास सगळा सिलेबस जर अभ्यास केला तर एक 40 ते 45 समाजसुधारकांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. आणि हे समाजसुधारक अभ्यासले तर प्रिलिमला पाहिले तर जे 15 ते 20 क्वेश्चन येतात, या क्वेश्चनपैकी 5 ते 7 क्वेश्चन तुम्हाला याच्यातून सॉल्व्ह होतील. आणि मेन्सला जिथं कुठं समाजसुधारक आहेत किंवा इतिहास आहे त्या ठिकाणी 4-5 क्वेश्चन, आणि राज्यसेवेचा पहिला पेपर जो आहे त्याच्यामध्ये साधारणतः 15 ते 20 क्वेश्चन 60पैकी अशा पद्धतीने तुमचं वेटेज जे आहे ते समाजसुधारकांसंदर्भात आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्हाला हे समाजसुधारक कव्हर करावे लागतील. ही सगळी लिस्ट मी समाजसुधारकांची कव्हर करणार आहे. जवळपास माझे समाजसुधारकावरती 35 ते 40 लेक्चर जे आहेत, प्रत्येक समाजसुधारकावरती एक अशा पद्धतीने लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. आणि यामध्ये आजच्या लेक्चर सिरीजमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये जे समाजसुधारक डिस्कशनसाठी घेतलेले आहेत ते म्हणजे महात्मा फुले यांच्याबद्दलची माहिती घ्यायची. याच्यापेक्षा जास्त माहिती जर तुम्हाला द्यायची झालंच, जर तुम्हाला ही लेक्चर सिरीज जॉईन करायची असेल किंवा पुण्यामध्ये येऊन ऑफलाईन क्लासेस जर करायचे असतील तर विद्यानिकेतन अकॅडमी पुणे फॉर MPSC UPSC या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळेल. इंटिग्रेटेड बॅचेस जे आहेत ते चालू आहेत, जसं राज्यसेवेची एक्झाम असेल, ग्रुप बीची एक्झाम असेल, ग्रुप सीची एक्झाम असतील, काही तुमच्या सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी, क्लरिकल एक्झाम, सरळ सेवा या संदर्भात तुम्हाला ॲडमिशन मिळेल. ॲडमिशनसाठी ऑफिस 1 आणि ऑफिस 2. ऑफिस 1 जे आहे ते पुणे सातारा रोड स्वारगेटच्या जवळ पद्मावती या ठिकाणी आहे, आणि दुसरं ऑफिस जे आहे ते सदाशिव पेठेमध्ये, विशेषतः अगदी ॲड्रेस जवळचा म्हणाल तर भरतनाट्य नाट्य मंदिर किंवा पेरुगेट पोलीस चौकीच्या जवळ या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळेल. आणि या व्यतिरिक्त जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता आणि ॲडमिशन तुमचं या ठिकाणी कन्फर्म करू शकता. त्याचबरोबर अजून काय करा बघा की जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी हा MPSC इनसाईट नावाचा यूट्यूब चॅनल आहे, यावरती जाऊन तो सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते मिळून जातील. आणि डेली अपडेट आणि इतर माहितीसाठी हा विद्यानिकेतन अकॅडमीचा जो टेलिग्राम चॅनल आहे तो सुद्धा जॉईन करा. चला आपण आपल्या टॉपिककडे येऊया. जसं मी सांगितल्याप्रमाणे आज आपल्याला महात्मा फुले या समाजसुधारकाबद्दलची माहिती घ्यायची आहे. ही माहिती घेत असताना पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचा जर अभ्यास केला तर कोणते अँगल, कोणते व्ह्यू समोर ठेवायला पाहिजे, तर एक म्हणजे या समाजसुधारकाचा परिचय, की जसं जन्म कधी झाला, कुठं झाला या संदर्भाची माहिती. त्यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, किंवा त्या पदावरती त्या महत्त्वाच्या कार्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःला वाहून घेतलं, त्यांची पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी समजावून घेणं. त्यानंतर त्यांचं शिक्षण बघणं किंवा शिक्षण कसं झालं होतं याबद्दलची माहिती मिळवणं. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कामासाठी काही प्रेरणा मिळते आणि याच्यातून त्यांना आपलं काम सुरू केलेलं असतं, तर त्या संदर्भात त्या समाजसुधारकांना प्रेरणा कुठून मिळाली याबद्दलची माहिती घ्यायची. त्यानंतर विशेष कार्य, जसं शाहू महाराजांचा अभ्यास केला तर आपल्याला वसतिगृहांबद्दल विशेष माहिती आहे,
माहिती मिळवावी लागते, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ज्यावेळी आपण माहिती घ्यायचं ठरवतो त्यावेळी आपल्याला दलित याबद्दल माहिती जी आहे ती घ्यावी लागते, कारण त्यांचं कार्य जे आहे ते दलित समुदायाबद्दल जास्त आहे. म्हणजे इतरत्र नाही असं म्हणायचं नाही, पण त्या ठिकाणी दलित हा समुदाय त्यांनी समोर ठेवून आपलं सगळं जीवन जे आहे ते यांना वाहून घेतलं आणि त्या पद्धतीनं कार्य केलं. तसं या ठिकाणी फुलेंबद्दल ज्यावेळी माहिती घेता यावेळी यांनी आपलं कार्य जे आहे ते, किंवा आपलं सगळं जीवन जे आहे ते शिक्षणासाठी वाहून घेतलं होतं. आणि बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी फुलेंबद्दल जी माहिती मिळवते, की जसं मुलींची पहिली शाळा असेल किंवा इतर माहिती असेल शिक्षणाबद्दलची, ती फुलेंबद्दलची माहिती तुम्हाला कव्हर करावी लागेल. म्हणजे त्या समाजसुधारकांचं कार्य बघायचं. त्यानंतर त्यांनी इतर कार्य जे केलं आहे, की जसं सामाजिक कार्य असेल, राजकीय कार्य असेल, या कार्यांबद्दलची माहिती घ्यायची. त्यानंतर त्यांच्याकडून काही पुस्तकं लिहिली जातात, काही ग्रंथ लिहिले जातात, त्यानंतर काही वृत्तपत्रंसुद्धा चालवली जातात, याबद्दलची माहिती, म्हणजे जे लेखन आणि ग्रंथसंपदा आहे याबद्दलची माहिती मिळवायची. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित इतर व्यक्ती कोणत्या होत्या याबद्दलची माहिती मिळवायची. कारण पाठीमागच्या वर्षांशी जर पेपरचा अभ्यास केला तर यामध्ये असं दिसतं की महत्त्वाच्या व्यक्तींवरती तर प्रश्न विचारतातच, पण इतर व्यक्ती ज्या आहेत त्या इतर व्यक्तींवरती सुद्धा प्रश्न विचारलेले दिसतात. जसं राज्यसेवा 2021चा जो प्रिलियमचा पेपर होता याच्यामध्ये सुद्धा ते घाटगे, विचारे यांच्याबद्दलचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीच्या इतर माहितींमधून कवर होतील. आणि मग इतर माहिती अगदी थोडक्यात, इतर वरच्या पॉईंटमध्ये कुठंच बसत नाही अशी माहिती तुम्हाला इतर माहितींमध्ये कवर करावी लागेल. आता राहिला प्रश्न की या समाजसुधारकांचा अभ्यास नेमका किती करायचा आणि कशा पद्धतीने करायचा आणि त्याचा उपयोग किती होतो. यासाठी बघा की बऱ्याचशा वेळा तुम्ही जे क्वेश्चन पेपर अभ्यासता त्या क्वेश्चन पेपरमध्ये जर तुम्ही एक माहिती जर घ्यायचं ठरवलं, जसं 2012च्या अगोदरचे पेपर, तर याच्यामध्ये काय केलं जायचं की समाजसुधारकाचा जन्म कुठं झाला, त्यानंतर त्याची जन्माचं साल किंवा डेट, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले जायचे. त्यावेळी जर मेरिट बघितलं तर साधारणतः टक्केवारीमध्ये विचार केला तर 75 ते 80% आसपास मेरिट पोचलेलं होतं. आज आपण 2021मध्ये आहोत. या 21मध्ये विचार केल्यानंतर हा मेरिटचा टक्का जो आहे तो 75-80% तो खरं खाली आलेला आहे. साधारणतः मेरिट किती लागतं तर जास्तीत जास्त साधारणतः 60% आसपास कुठंतरी खालीच 55%, 50% अशा पद्धतीने मेरिट जे आहे ते मेरिट किंवा कट ऑफ जो आहे तो लागतो. आता याचं कारण असं आहे की याच्यामध्ये प्रश्नांची काठिण्य पातळी जी आहे ती बदललेली आहे. आणि मग काठिण्य पातळी बदलताना काय केलं की असे डायरेक्ट क्वेश्चन किंवा जन्म याचं साल न विचारता, ठिकाण न विचारता थोडंसं ॲडिशनल माहिती जी आहे ती विचारलेली आहे. आणि याच ॲडिशनल माहितीला समोर ठेवून आपल्याला हे समाजसुधारक कव्हर करावे लागतील. आणि विशेषतः मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो की तुम्हाला वरच्या जर पोस्ट घ्यायच्या असतील, विशेषतः राज्यसेवा, ग्रुप बी यासारख्या पोस्ट घ्यायच्या असतील, MPSCकडून जे पेपर सेट केले जातात याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला पेपर जे आहे ते लॉजिकली सॉल्व करावे लागतात. आणि हे लॉजिक कसं लावायचं यासाठी ही जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. जसं या ठिकाणी एखादी संस्था आहे, ही संस्था 1890ला स्थापन झालेली आहे. त्यांनी वरती सांगितलं की ही संस्था 1890ला स्थापन झालेली आहे आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं या संस्थेची स्थापना केली, आणि 4 व्यक्तींचे 4 नावं दिलेले आहेत. तर अशा वेळी काय होतं बघा की जर सपोज त्याचा जन्म किंवा मृत्यू या डेट तुम्हाला माहिती असतील तर बरोबर पर्याय कट करून उत्तरापर्यंत पोचणं थोडंसं सोपं जातं. म्हणजे सपोज 1890 म्हटलेलं आहे आणि त्या व्यक्तीचा मृत्यू 1833मध्ये वगैरे झालेला आहे, जसं राजाराम मोहन रॉय एखादा ऑप्शन असेल, राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यूच 1833मध्ये आहे, तर ही संस्था स्थापन करू शकतात का ते? तर नाही स्थापन करू शकत. अशा पद्धतीनं हे जे लॉजिक आहे ते लॉजिक क्वेश्चन पेपरमधून तुम्ही डेव्हलप करणं अपेक्षित आहे. पण तरीही एक थोडंसं ॲडिशनल माहिती घेऊन अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळे टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित कवर केले तर नक्की तो तुम्हाला क्वेश्चन पेपर जो आहे तो इझी जाईल आणि मेरिटमधून तुम्ही बाहेर पडणार नाहीत. कारण बाकीचे जे टॉपिक आहेत की जसं पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमी असेल, हे टॉपिक जे आहेत ते सहजासहजी तुम्हाला कवर करता येतात, कारण त्याची एक फ्रेम आहे. ही फ्रेम तुम्ही व्यवस्थित कवर केली तर तुम्हाला यातले मार्क इझिली मिळून जातात. परंतु हिस्ट्रीच्या बाबतीत बऱ्याच वेळी मुलांकडून नकार घंटा असते की ॲव्हरेज क्वेश्चनसुद्धा त्यांना सॉल्व्ह होत नाही आहेत. या दृष्टिकोनातून मी एक लेक्चर सिरीज ही कंटिन्यू करतो आहे. तुम्ही जर जॉईन केली नसेल तर अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता आणि नक्की तुम्हाला ॲव्हरेजपेक्षा जास्त मार्क कसे देता येतील यासाठी मी यातून प्रयत्न करेल. चला आपण महात्मा फुलेंबद्दलची माहिती घेऊया. जसं त्यांचा जन्म जो आहे तो 11 एप्रिल 1827ला जन्म झालेला आहे.
आता या ठिकाणी अभ्यास करताना काय करायचं बघा की 1828ला ब्राह्मो समाजाची स्थापना आहे. तुम्ही ब्राह्मो समाज ज्यावेळी अभ्यासाल त्यावेळी पटकन क्लिक झालं पाहिजे की इथं याच दरम्यान महात्मा फुले यांचा जन्म आहे. कुठं झालेला आहे तर धनकवडी पुणे या ठिकाणी झालेला आहे. धनकवडी पुणे या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर त्यांचे वडील यांचं नाव काय आहे तर गोविंदराव सेठीबा फुले असं नाव आहे. खरं तर यांचं आडनाव जे आहे ते फुले असं नव्हतंच. सुरुवातीचं आडनाव त्यांचं गोरे असं आहे, पण नंतर फुले म्हणजे फुलेंचा व्यवसाय, फुलांचा व्यवसाय ते करायला लागले. यानुसार गोरे हे आडनाव चेंज झालं आणि त्यांना फुले या नावानं ते ओळखायला लागले. आजही आपण फुले याच नावानं त्यांना ओळखतो. त्यांच्या आईचं नाव चिमणाबाई असं आहे. त्यानंतर त्यांचं मूळ गाव मात्र हे धनकवडी पुणे नाही आहे, ते आहे कडगुण. कुठं आहे ते तालुका खटाव, जिल्हा सातारा, म्हणजे सातारा जिल्ह्यामधलं खटाव तालुक्यातील कडगुण या ठिकाणी हे अशा पद्धतीने त्यांचं मूळ गाव आहे. हा झाला त्यांचा थोडक्यात परिचय. आता कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा शिक्षण याकडे जाताना थोडंसं आपण या ठिकाणी माहिती घेऊया की त्यांचं शिक्षण कसं होतं. तर 1833 ते 1836 या दरम्यान चर्च ऑफ स्कॉटलंड मिशननं चालवलेलं जी एक शाळा होती त्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण झालं. मधल्या काळात खंडसुद्धा पडला. खंड पडणे म्हणजेच काय की शाळा सोडून दिली आणि पुन्हा ते शाळेत जाऊ लागले. यासाठी प्रयत्न कुणी केले होते तर एक शेजारी उर्दू शिक्षक राहत होते, गफार बेग मुन्शी, आणि धर्मोपदेशक लिजिक साहेब यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा त्यांची शाळा सुरू झाली. आणि मग 1841मध्ये स्कॉटिश मिशनची जी इंग्रजी शाळा आहे त्या शाळेत ते जाऊ लागले. 47पर्यंत ते शाळेत गेले. एकंदरीत त्यांनी 7वीपर्यंत शिक्षण जे आहे ते पूर्ण केलं होतं. या शाळेमध्ये त्यांना काही सहकारी भेटले. अशा व्यक्तींची नावं लक्षात ठेवा, कारण कधीकधी काय होतं की आपल्याला असं वाटतं की हा प्रश्न असेल आणि मी जी माहिती घेऊन जातो आहे ते उत्तर असेल, पण उलटं होतं की हा उत्तरामध्ये असलेली माहिती ते प्रश्नामध्ये घेतात आणि काही ॲडिशनल पॉईंट विचारतात. जसं की या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतील 1841मध्ये ते स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत जाऊ लागले. त्या ठिकाणी त्यांना खालील सहकारी भेटले किंवा खालील मित्र भेटले. त्याच्यामध्ये नावं कोणाकोणाची आहेत बघा. मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे आणि सदाशिव बल्लाळ गोवंडे. अशा पद्धतीने या 3 व्यक्तींची नावं लक्षात ठेवायची. मी पुन्हा एकदा सांगतो. मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे आणि सदाशिव बल्लाळ गोवंडे. आता या ठिकाणी ज्यावेळी अवघड क्वेश्चन बनतो त्यावेळी तुम्ही या माहितीवरती फक्त नजर जरी फिरवली असेल तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. अशा पद्धतीनं तो प्रश्न बनवलेला असतो. या पद्धतीने हे त्यांचे मित्र किंवा सवंगडी या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती याबद्दल, म्हणजे ते इथपर्यंत कसे पोचले, समाज सुधारणा या पॉईंटपर्यंत ते कसे पोचले किंवा गावाकडून ते पुण्यामध्ये आले तर कसे आले, याचं कारण काय, अशा बद्दलची माहिती या कौटुंबिक पार्श्वभूमी या पॉईंटमध्ये तुम्हाला मिळेल. जसं मी पाठीमागे सांगितलं त्यांचं मूळ गाव जे आहे ते कडगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी आहे. या महात्मा फुलेंचे पंजोबा जे आहेत हे त्या कडगुण गावचे चौगुला होते. चौगुला म्हणजे काय की पूर्वी जसं फडणवीस, कुलकर्णी, पाटील अशा पद्धतीनं काही कामं दिली जायची आणि त्या पद्धतीने त्यांना नावं दिली जायची. त्या पद्धतीने हे जे पंजोबा आहेत त्या पंजोबा गावचे चौगुला म्हणून ते काम करत होते. आणि हेच काम करत असताना गावातील कुलकर्ण्यांबरोबर त्यांचा वाद झाला आणि या वादाच्या परिणामी त्यांनी जे गाव आहे कोणतं तर हे कडगुण गाव जे आहे ते सोडलं आणि पुण्यामध्ये ते स्थायिक झाले. कुठं तर खानवडी, पुरंदर या ठिकाणी ते स्थायिक झाले. आणि याच ठिकाणी या सेठीबांचा जन्म, सेठीबांना एकूण 3 मुलं होती. कोणती 3 मुलं होती तर राणोजी, कृष्णा आणि गोविंदा. यापैकी राणोजी, कृष्णा याच्यापेक्षा जास्त संबंध आपला गोविंदांशी येतो, कारण महात्मा यांचे वडील जे आहे त्यांचं नाव गोविंदा असं आहे. पण हे गोविंदा यांचे भाऊ कृष्णा आणि राणोजी कोणाची मुलं आहेत तर सेठीबांची मुलं आहेत. तिघांनी सुरुवातीला घरची परिस्थिती हालाकीची होती. आता परिस्थिती हालाकीची असले की कोणाकडे तरी कामाला जावं लागतं. यानुसार ते एका सावकाराकडे शेळ्या सांभाळण्याचं काम करत होते आणि शेळ्या सांभाळता सांभाळता त्यांनी फुलांचा व्यवसाय जो आहे तो फुलांचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू खूप चांगला जम बसला आणि याच भागातून किंवा याच कार्यातून त्यांचा संबंध जो आहे तो पेशव्यांकडे आला. आणि मग पेशव्यांनी काय केलं की ज्या फुलांच्या वस्तू पुरवण्याचं काम असते ते या लोकांकडे, कोणाकडे तर राणोजी, कृष्णा आणि गोविंदा यांच्याकडे सोपवलं. यासाठी या पेशव्यांकडून त्यांना 35 एकर जमीन ही इनाम म्हणून मिळाली होती. या कार्यात त्यांना 35 एकर जमीन ही इनाम म्हणून पेशव्यांकडून मिळाली आणि इथून त्यांचा व्यवसाय आणखीनच वाढला. यामुळे लोक त्यांना फुले या नावानं संबोधू लागले.
म्हणजे या ठिकाणी काय झालं, मी तुम्हाला पाठीमागं सांगितल्याप्रमाणे की त्यांचं आडनाव सुरुवातीला गोरे होतं, पण आता मात्र लोक त्यांना फुले या नावानं ओळखू लागले, कारण फुलांचा व्यवसाय. आणि पुढं मात्र असा प्रकार झाला की हे जे राणोजी आहेत, कोण की राणोजी, कृष्ण आणि गोविंदा हे 3 भाऊ आहेत. त्यापैकी राणोजीनं काय केलं की कृष्ण आणि गोविंदा यांना बाजूला केलं, यांना फसवलं आणि यांना बाजूला केलं. आणि याच दरम्यान गोविंदरावांनी काय केलं की ही जी चिमणाबाई आहे हिच्याशी विवाह केला. आणि यावेळी 2 मुलं, एक म्हणजे राजाराम आणि दुसरे म्हणजे ज्योतिराव. म्हणजे आपण ज्यांच्याबद्दल माहिती घेतोय ते ज्योतिराव फुले, आणि यांचे भाऊ कोण आहेत तर राजाराम, आणि यांची आई कोण आहे तर चिमणाबाई, आणि यांचे वडील कोण आहेत तर गोविंदराव. अशी सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाते. पुढं 1840मध्ये म्हणजे ज्योतिबा 13 वर्षाचे असताना त्यांनी नायगाव, जिल्हा सातारा येथील खंडोजी नेवसे पाटील यांची 9 वर्षाची मुलगी, जिचं नाव आहे सावित्रीबाई, हिच्याशी विवाह केला. आता याच्यामध्ये बीट कोणते आहेत ऑब्जेक्टिव्ह, तर 1840मध्ये विवाह झाला, ज्यावेळी ज्योतिबा किती वर्षाचे होते तर 13 वर्षाचे होते. त्यांची पत्नी कोण, सावित्रीबाई. तर ही कुठली आहे किंवा या कुठल्या आहेत, तर याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. कुठं तर जिल्हा सातारा, खंडोजी नेवसे पाटील यांची 9 वर्षाची मुलगी सावित्रीबाई हिच्याशी त्यांनी विवाह केला. त्याच्या पुढं महात्मा फुलेंना हे जे काम केलं त्यांनी कशाबद्दल, शिक्षणाबद्दल, समाजसेवेबद्दल, राजकारणाबद्दल, तर हे काम करण्यासाठी त्यांना प्रेरणा कुठून मिळाली होती, आणि या प्रेरणेबद्दलची माहिती घ्यायची आहे. प्रेरणा कुठून मिळाली याबद्दलची माहिती. तर सार्वजनिक कार्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला होता. याचं कारण असं की 1843मध्ये त्यांचे मित्र, शाळेमधले बालमित्र म्हणूया आपण, कोण तर सदाशिव बल्लाळ गोवंडे हे यांचं लग्न होतं, आणि या लग्नाच्या वरातीत फुलेसुद्धा गेले होते. आणि यावेळी हे फुले त्या वरातीमध्ये चालत असताना तेथील एक व्यक्ती जो आहे, ब्राह्मणी व्यक्ती, या माळ्याच्या व्यक्तीला म्हणजे फुले यांच्याकडे पाहून थोडा ओरडला किंवा रागवला. की त्यांचं स्टेटमेंट असं होतं की अरे तू तर माळी आहे आणि तू ब्राह्मणांबरोबर कसं काय चालतो, आमच्या पाठीमागून चाल, तुमचा स्पर्श आम्हाला सहन होत नाही किंवा तो आम्ही अस्पृश्य मानतो, अशा पद्धतीचे स्टेटमेंट जे आहेत ते फुले यांच्याबद्दल वापरले. आणि हे मात्र फुलेंना सहन झालं नाही. इथं अपमान झाल्यासारखी भावना त्यांच्या मनामध्ये आली, आणि इथून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. पण या ठिकाणी फुलेंच्या बाबतीत आपण बघतो की शिक्षणाबद्दल सुद्धा त्यांनी बरीचशी प्रगती केलेली आहे. ते शिक्षणाबद्दलची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली होती, तर नगरमध्ये एक ख्रिस्ती मिशनरी होत्या, मिसेस फरारबाई. या ठिकाणी त्यांच्या मित्रासोबत या शाळेला त्यांनी भेट दिली होती. या फरारबाई मुलींची शाळा चालवत होत्या, आणि इथून त्या मुलींच्या शाळेला भेट दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण सुद्धा शाळा सुरू केली पाहिजे, आणि इथूनच परत येऊन त्यांनी मुलींसाठी भारतातील पहिली स्वतंत्र शाळा सुरू केली. त्यानंतर जे येशू ख्रिस्त आहेत, तुम्हाला माहिती असतील तर येशू ख्रिस्तांचा प्रभावसुद्धा त्यांच्यावरती होता. बऱ्याचशा त्यांच्या लेखनामध्ये या येशू ख्रिस्तांच्या विचारसरणीचा प्रभाव आपल्याला जाणवतो. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात त्यांनी येशू ख्रिस्ताचा उल्लेख यशवंत असा केला आहे. लक्षात ठेवा, त्यांनी दत्तक घेतलेलं मूल याचं नावसुद्धा यशवंत असंच ठेवलेलं आहे. ते मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्या पुढं बघा, त्यांच्यावरती पाश्चात्य विचारांचा सुद्धा प्रभाव होता. एक अमेरिकन विचारवंत आहेत, कोणतं थॉमस पेन यांची पुस्तकं होती. या पुस्तकांचा प्रभाव या फुलेंवरती आहे. राज्यसेवेच्या मेन्सला एकदा प्रश्न आला होता की हे जे थॉमस पेन आहेत त्यांच्या पुस्तकांचा प्रभाव महात्मा फुलेंवरती पडला, तर कोणत्या पुस्तकांचा पडला होता, तर ही 4 पुस्तकं लक्षात ठेवा: जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, राईट ऑफ मॅन आणि एज ऑफ रिझन. कधीकधी बऱ्याच वेळा तुमच्या वाचनामध्ये फक्त राईट ऑफ मॅन एवढंच पुस्तक आलेलं असतं, आणि मग हे 4ही ऑप्शन तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये आहेत, त्यावेळी प्रश्न सोडवणं थोडं अवघड होईल. तर ही 4ही पुस्तकं लक्षात ठेवा: जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, राईट ऑफ मॅन आणि एज ऑफ रिझन. त्यानंतर अजून प्रेरणा मिळण्यासाठी संत तुकाराम, हे पॉईंट तुम्हाला समजावून घ्यावे लागेल की संत तुकाराम यांना शेतकऱ्यांचं संत मानलं होतं. फुलेंनी संत तुकाराम यांना शेतकऱ्यांचं संत मानलं होतं, आणि संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्नेह वाढू लागलं. यावेळी मात्र थोडासा प्रयत्न म्हणजे यांना बाजूला करण्याचा प्रयत्न रामदास स्वामी आणि गागा भट्ट यांनी केला होता, आणि यामुळे या फुलेंनी रामदास स्वामी आणि गागा भट्ट यांच्यावरती टीका केली होती. त्यानंतर वज्रसूचीचा सुद्धा प्रभाव होता. हा अश्वघोष लिखित संस्कृत ग्रंथ आहे, आणि याचा मराठी अनुवाद म्हणजे मराठी ट्रान्सलेशन कोणी केले तर बहिणाबाई यांनी केले, संत तुकारामाच्या शिष्या.
या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे तर ब्राह्मणत्व कशानं सिद्ध होतं याबद्दलची माहिती या वज्रसूचीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर कबीराचा बीजक ग्रंथामधील विप्रमती याचाही प्रभाव त्यांच्यावरती आहे. आणि लोकपरंपरा या बाजूने सुद्धा महात्मा फुले आपल्याला उभा राहिलेले दिसतात. जसं की खंडोबा मंदिर आहे, यावेळी तिथं देवाची पूजा चालते, तिथं बेलभंडार उधळला जातो, तर या परंपरेला सुद्धा त्यांनी विरोध केला नाही, अशा पद्धतीचं स्टेटमेंट या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. आणि अशा सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या घटनांमागे एक महत्त्वाचा मुद्दा लपलेला आहे की फुलेंनी यामधून काहीतरी उचललं आणि आपलं कार्य जे आहे ते पुढे चालू ठेवलं, अशी माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांच्याबद्दल सर्वात माहिती म्हणजे जास्त घेण्यासारखी ती शैक्षणिक कार्य याबद्दल. जसं मुलींसाठी भारतातील स्वतंत्र पहिली शाळा सुरू केली. कधी सुरू केली होती? 14 जानेवारी 1848ला सुरू केली होती. कुठं केली? तर पुण्यामध्ये सुरू केली. पुण्यामध्ये कुठं सुरू केली? तर बुधवार पेठेमध्ये तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये सुरू केली होती. यासाठी सहकार्य कोणाचं लाभलं? तात्यासाहेब भिडे. अशी माहिती लक्षात ठेवा बरं का, की त्यांचे मित्र कोण होते, या कामामध्ये त्यांना सहकार्य कुणी केलं त्याबद्दलची नावं. किंवा आता पहिल्यासारखे प्रश्न सिंगल स्टेटमेंट जास्त येत नाही आहेत, आले तर तुम्ही इझिली सॉल्व्ह कराल, पण थोडीशी ॲडिशनल माहिती असणं अपेक्षित आहे. असे क्वेश्चन जे आहे ते मेरिटचे क्वेश्चन असतात. तात्यासाहेब भिडे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे, अण्णासाहेब चिपळूणकर, केशवराव भवाळकर अशा व्यक्तींनी या मुलींच्या शाळेसाठी मदत केली होती. यामध्ये मुली कोण किंवा विद्यार्थिनी कोण सामील झाल्या होत्या? तर सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, अन्नपूर्णा जोशी, जना कर्डिले, सोनू पवार आणि माधवी तत्ते इत्यादी विद्यार्थिनी याच्यामध्ये शाळेत दाखल झाल्या होत्या. दुसरी शाळा सुरू केली 1851ला रास्तापेठ. तिसरी शाळा सुरू केली वेताळपेठ 1852मध्ये. अशा पद्धतीनं पहिलं शैक्षणिक प्रयत्न लक्षात ठेवा. त्यानंतर फक्त मुलींसाठी प्रयत्न केले का? तर नाही, प्रौढांसाठी सुद्धा त्यांनी रात्रशाळा चालवली होती. रात्या घरी 1855च्या दरम्यान दररोज 2 तास प्रौढांना ते शिक्षण देत असत. आणि मराठा मुलांसाठी सुद्धा स्वतंत्र शाळा सुरू केली होती 1848मध्ये बुधवार पेठेमध्ये. आणि यासाठी मदत कुणी केली होती? तर सदाशिव हाटे आणि सदाशिव गोवंडे या 2 व्यक्तींनी यासाठी त्यांना मदत केली होती. जसं मराठा प्रौढ मुली, तसंच त्यांनी अस्पृश्यांसाठी सुद्धा स्वतंत्र शाळा सुरू केल्या होत्या. 1851मध्ये नानापेठेमध्ये पहिली शाळा सुरू केली होती. पण ही जी शाळा आहे काही दिवसातच बंद पडली आणि नंतर मात्र 1852मध्ये वेताळपेठेत पुन्हा अस्पृश्यांची शाळा सुरू केली. तसंच सप्टेंबर 1853मध्ये महार, मांग व इतर लोकांना शिकवण्यासाठी एक मंडळी या नावानं, महार, मांग व इतर लोकांसाठी मंडळी या नावाने एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेचे अध्यक्षपद सदाशिव गोवंडे यांच्याकडे होतं आणि यामार्फत सुद्धा अस्पृश्यांना शिक्षण देण्याचं काम फुलेंनी केलं होतं. त्यानंतर 1859मध्ये पुण्यातील स्कॉटिश मिशनच्या शाळेत त्यांनी काही दिवस नोकरीसुद्धा केली होती. याचं कारण असं होतं की आर्थिक परिस्थिती जी आहे ती थोडीशी खालावली होती आणि थोडी मदत व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी हा डिसिजन घेतला होता. अजून या ठिकाणी पुढची माहिती म्हणजे की ज्यावेळी भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळी एक हंटर कमिशन भारतामध्ये शिक्षणासंदर्भात नेमलं होतं. कधी होतं हंटर कमिशन? तर 1882मध्ये विल्यम हंटर किंवा W हंटर या नावाने जे आपण ओळखतो, तर यासमोर त्यांनी साक्षसुद्धा दिली होती. आणि यावेळी फुलेंबरोबर आणखीन कोण होतं? तर पंडिता रमाबाई ह्या सुद्धा होत्या. राज्यसेवेच्या मेन्सला हा क्वेश्चन आला होता की फुलेंबरोबर आणखीन कोण होतं? तर पंडिता रमाबाई या फुलेंबरोबर होत्या. त्यांनी या हंटर कमिशनसमोर काही मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी कोणती होती बघा, की 12 वर्षाखालील सर्व मुलांना तुम्ही प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत द्या. प्राथमिक शाळेतील शिक्षक हे शेतकरी वर्गातील आणि प्रशिक्षित असावे अशी दुसरी मागणी केली होती. जो प्राथमिक शाळेसाठी खर्च असणार आहे त्या खर्चाची जबाबदारी नगरपालिकेवरती असावी आणि आदिवासी जाती जमातींना शिक्षणात तुम्ही प्राधान्य द्या. अशा अनेक मागण्या ज्या आहेत त्यांनी या हंटर कमिशनसमोर केल्या होत्या. त्याच्यापुढं त्यांचं शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. यामध्ये विधवा विवाह घडून आणला होता. कधी? तर 8 मार्च 1864मध्ये. कुठं? तो गोखल्याच्या बागेमध्ये. एक 18 वर्षाची विधवा जिचं नाव आहे नर्मदा, हिचा विवाह जनार्दन या विधुरासोबत केला होता. विधुर म्हणजे जसं ज्यावेळी महिलेचा पती जातो, मरण पावतो, त्यावेळी तिला विधवा असं म्हटलं जातं. आणि यावेळी पुरुषाची पत्नी ज्यावेळी मरण पावते त्याला विधुर असं म्हटलं जातं. तर जनार्दन ही विधुर आणि नर्मदा ही विधवा, या दोघांचा विवाह, विधवा विवाह ज्याला म्हणूया आपण, तो 8 मार्च 1864ला गोखले बागेमध्ये केला होता. त्याचबरोबर बालहत्या प्रतिबंध गृहसुद्धा चालू केलं होतं.
म्हणजे काय होतं की पूर्वी समाजामध्ये बालविवाहाचं प्रमाण जास्त होतं आणि या बालविवाहामुळे काय व्हायचं की बालविधवांचं प्रमाण वाढलेलं होतं आणि या बालविधवांकडून कधी कधी चुकीचं पाऊल पडलं गेलं तर यावेळी मात्र त्या गर्भवती व्हायच्या आणि मग मात्र त्यांचा प्रश्न की विशेषतः बाळांपण किंवा या गोष्टींसाठी प्रश्न निर्माण व्हायचे याच्यावरची सोय म्हणून फुलेंनी बालहत्या प्रतिबंध गृह जे आहे ते स्थापन केलं होतं, सुरू केलं होतं आणि मग या ठिकाणी बालहत्या प्रतिबंध गृह 28 जानेवारी 1863ला त्यांचा मित्र उस्मान शेख याच्या राहत्या घरी सुरू केलं होतं. यासाठी मदत कुणी कुणी केली तर राघव भांडारकर, उमाशंकर, गोपाळ हरी देशमुख, महादेव गोविंद रानडे, बाबा परमानंद, तुकाराम तात्या पडवळ अशा व्यक्तींनी यासाठी मदतसुद्धा केली होती. विशेष म्हणजे काय की याच बालहत्या प्रतिबंध गृहामध्ये एक ब्राह्मण स्त्री 1865मध्ये काशीबाई ही ब्राह्मण स्त्री प्रसूतीसाठी आली होती आणि तिनं त्या मुलाला जन्म दिला एका आणि याच मुलाला 1873मध्ये महात्मा फुलेंनी दत्तक घेतलं आणि त्याचं नाव जे आहे ते यशवंत असं ठेवलं. म्हणजे ज्यावेळी फुले आणि ब्राह्मण यांचा संबंध सांगितला जातो त्यावेळी असं म्हटलं जाते की फुले हे काही ब्राह्मण या जाती किंवा कम्युनिटीच्या विरोधात नव्हते. खरं तर ही जी वृत्ती आहे किंवा लोकांना जे फसवत आहेत या वृत्तीबद्दल किंवा त्या कार्याबद्दल फुले यांच्या विरोधी होते आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं जातं की जरी याबद्दल फुलेंनी काय स्टेटमेंट केली असतील, त्यांच्या विरोधात काम केलं असेल तर या ब्राह्मण जातीबद्दल त्यांच्या मनामध्ये दोष नव्हता. कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काशीबाई ही ब्राह्मण स्त्री आहे आणि तिथंच मूल त्यानं त्या महात्मा फुलेंनी दत्तक घेतलेलं आहे ज्याचं नाव त्यांनी यशवंत असं ठेवलं. इथे लक्षात ठेवा की येशू ख्रिस्त याचा उल्लेखसुद्धा त्यांनी यशवंत असाच केलेला आहे. असा हा दोन्हीचा संबंध तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. केशवपणावर बंदी, राज्यसेवा 2021 प्रिलियमचा क्वेश्चन पेपर बघितला तर हा क्वेश्चन आलेला आहे. 1889मध्ये मुंबई येथे सभा बोलवली होती आणि नाव्यांची सभा. केशवपण म्हणजे काय की ज्या स्त्रीचा पती गेलेला आहे त्या स्त्रीचे केस काढून टाकणे याला केशवपण असं म्हटलं जातं. तर यापासून परावृत्त करण्याचं काम या फुलेंनी केलं होतं. या कार्यामध्ये जे वृत्तपत्र आहेत विशेषतः इंदू प्रकाश, त्यानंतर दिनबंधू, इंडियन स्पेक्टर, त्यानंतर सुबोध पत्रिका या वृत्तपत्रांनी फुलेंना खूप मदत केली होती. त्यांनी मद्यपानास विरोधसुद्धा केला. मद्यपानास विरोध करताना फुलेंनी 1874 ते 81 या दरम्यान पुणे महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक होते आणि त्यावेळी त्यांनी प्रयत्न काय केला तर विशेषतः जे दारू वगैरे आहे किंवा व्यसनी अंमली पदार्थ जे आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कर लावा जेणेकरून ती वस्तू जी आहे ती किंवा गोष्ट आहे ती महाग मिळेल आणि याच्यातून लोक कमी खरेदी करतील अशा पद्धतीने फुलेंनी प्रयत्न केला होता. आणि या कार्याची दखल ज्ञानप्रकाश नावाचं जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्राने घेतली. यामध्ये फुलेंचं कौतुकसुद्धा केलं होतं. त्यानंतर अजून महिला सेवा मंडळ स्थापन केलं होतं. हे महिला सेवा मंडळ स्थापन करताना जोन्स नावाची व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली इ.स. जोन्स अध्यक्षतेखाली या महिला सेवा मंडळाची स्थापना केली होती. यामध्ये सावित्रीबाई यांच्या हातामध्ये खरं कारभार होता पण अध्यक्षस्थानी जोन्स या होत्या. यामध्ये सावित्रीबाईंनी चिटणीस म्हणून काम केलं. यामध्ये या महिला सेवा मंडळाचं महत्त्वाचं काम म्हणजे जातीभेद दूर करायचा. यासाठी त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता. 23 जानेवारी 1852ला सार्वजनिक तिळगुळ समारंभ याचं आयोजन केलं होतं. सार्वजनिक तिळगुळ समारंभ याचं आयोजन केलं होतं. 1868ला स्वतःच्या वाड्यातील जी पाण्याची विहीर आहे ती अस्पृश्यांसाठी, विहीर आणि हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता. त्यानंतर 1876-77च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता आणि यावेळी गोरगरिबांना धान्य वाटण्याचं काम या फुलेंनी केलं होतं. दुष्काळ पीडित मुलांसाठी डॉक्टर शिवप्पा यांच्या साह्यानं 1877ला व्हिक्टोरिया अनाथ आश्रम याची स्थापना केली होती. व्हिक्टोरिया अनाथ आश्रम याची स्थापना केली होती. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर असं दिसतंय की फुलेंनी एकही क्षेत्र सोडलेलं नाही आहे. बऱ्याचशा क्षेत्रामध्ये फुलेंनी या ठिकाणी काम केलेलं दिसतंय. त्यानंतर त्यांचं राजकीय कार्य यामध्ये सर्वात टॉपला पाहायचं झालं तर एक खतफोडीचं बंड जे पुणे आणि अहमदनगर या भागामध्ये पुढे आलं होतं. कारण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या सावकाराच्या तावडीत सापडल्या होत्या आणि यासाठी या फुलेंनी पुढाकार घेऊन 1876ला सावकारांविरुद्ध एक बंड किंवा आंदोलन चालवलं होतं. परिणाम सरकारला एक कायदा करावा लागला. त्या कायद्याचं नाव आहे डेक्कन रिलीफ ॲक्ट असा पारित केला आणि शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचं काम सरकारकडून झालं होतं. त्यानंतर 2 मार्च 1888 हे व्हिक्टोरिया राणीचे पुत्र ज्यांचं नाव आहे ड्यूक ऑफ कॅनॉट हे भारतामध्ये आले होते. यावेळी पुण्यामध्ये हरिरावजी चिपळूणकर
यांनी त्यांना मानपत्र दिलं होतं. या कार्यक्रमात फुलेंना सुद्धा बोलवण्यात आलं होतं, महात्मा फुलेंना सुद्धा बोलवलं आणि फुले यावेळी हजर राहताना खरं तर शेतकऱ्यांच्या वेशामध्ये हजर राहिले होते. यावेळी सुद्धा त्यांनी मागणी केली होती की प्राथमिक शिक्षण मोफत असावं, त्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष द्यावं. अशा मागण्या ज्या आहेत त्या व्हिक्टोरिया राणीचे पुत्र ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्यासमोर केली होती. त्यानंतर त्यांना जसं शिक्षणाबद्दल आपुलकी होती तशीच शेतकऱ्यांबद्दल सुद्धा होती. व्यंगचित्र त्यांनी एक काढलं होतं. याच्यामध्ये या व्यंगचित्रामध्ये लोक शेतकऱ्यांचं शोषण कसं करतात याबद्दलची माहिती या व्यंगचित्रातून केली होती. आणि त्यामध्ये जे व्यंगचित्र होतं ते झाडाच्या स्वरूपात होतं. त्याला सुधारणेचे झाड असं नाव दिलं होतं. म्हणजे या ठिकाणी खरा कर भरणारा व्यक्ती तर शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला मात्र सुधारणा किंवा त्याच्यासाठी सोयी किंवा रिटर्न काहीच मिळत नाही, अशा पद्धतीची माहिती या फुलेंनी व्यंगचित्रातून स्पष्ट करण्याचं, मांडण्याचं काम जे आहे ते फुलेंकडून झालं होतं. स्वातंत्र्यामध्ये काम करणारी महत्त्वाची संघटना काँग्रेस, याच्यावरती सुद्धा त्यांनी बहिष्कार टाकला होता. कारण राष्ट्रीय काँग्रेस असा मानण्याचा काँग्रेसला अधिकारच नाही आहे असं फुलेंचं म्हणणं होतं. कारण का तर काँग्रेसमध्ये पाहिलेले व्यक्ती किंवा समाविष्ट झालेले व्यक्ती जर पाहिले तर याच्यामध्ये सर्व सदस्य जे आहेत ते उच्च जातीतील किंवा उच्च कुळातील सामील झालेले होते. शेतकऱ्यांना कुठेही त्याच्यामध्ये स्थान नव्हतं. यामुळे फुलेंनी राष्ट्रीय हा शब्दच वापरू नका अशा पद्धतीची मागणी केली होती. 1889चं काँग्रेस अधिवेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, जे मुंबई या ठिकाणी भरलं होतं आणि याचे अध्यक्ष जे आहेत ते विल्यम वेडरबर्न हे त्या अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी मात्र काय झालं होतं बघा की कृष्णराव भालेकर आणि फुले यांनी काय केलं होतं की ते प्रवेशद्वार जे आहे या ठिकाणी प्रवेशद्वारावरती शेतकऱ्यांच्या हालाकीचं वर्णन करणारा एक शेतकऱ्याचा पुतळा उभा केला होता की फाटके कपडे घातले होते त्याला. आणि एक प्रकारे ही परिस्थिती आम्हाला पुढं मांडता येईल यासाठी 1889च्या अधिवेशनावेळी फुलेंकडून प्रयत्न झाले होते. त्यानंतर हे सगळं प्रयत्न करत असताना लोकांमध्ये जागृती घडून यावी, विचार लोकांपर्यंत पोचवावेत यासाठी लिखाणाचं कामसुद्धा केलं होतं. यामध्ये सर्वात प्रथमतः 1855ला त्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलं होतं. हे त्यांचं पहिलं लिखाण मानलं जातं. आणि नाटकाचा विचार केला तर पहिलं आधुनिक नाटककार कोण तर यानुसार तृतीय रत्न आणि महात्मा फुले यांचं नाव घेतलं जातं. पण या अगोदर 1842मध्येच विष्णुदास भावे यांनी अहिल्याोद्धार व सीता स्वयंवर ही नाटकांचं पद्य आख्यान सांगलीमध्ये केलं होतं. पण तृतीय रत्न हे आधुनिक नाटक तुम्ही लक्षात ठेवा. तृतीय रत्न या नाटकात ब्राह्मण शूद्रांना कसं फसवतात आणि याविषयी ख्रिस्ती धर्मोपदेशक जे आहेत त्यांना कसे मागावरती किंवा चांगल्या कामावरती आणतात, मागावरती आणतात असं या नाटकामध्ये दाखवलेलं आहे. हे नाटक जे आहे ते फुलेंनी दक्षिणा प्राईज कमिटीस अर्पण केलेलं आहे. आणि हे नाटक पुरोगामी सत्यशोधक हे त्रैमासिक जे होतं त्या त्रैमासिकात 1879ला प्रकाशित झालं होतं. या नाटकाच्या माध्यमातून फुलेंनी विदूषक हे पात्र जे आहे ते पुढे आणलं सर्वात प्रथमतः. तसंच त्यांनी इथं तृतीय रत्न नाटकाच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पोवाडा रचला होता 1869मध्ये. या पोवाड्यामध्ये काय केलं होतं बघा की जी काही माहिती दिली होती ती माहिती देताना अफजल खानाला त्यांनी भोळा येवन असं म्हटलं होतं, तर छत्रपतींचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला होता आणि सय्यद बंडा जो आहे त्याची प्रशंसासुद्धा केली होती. या पोवाड्यासाठी फुलेंना मदत कुणी केली तर गंगाधर शास्त्री आणि बाबा पद्मनजी यांनी मदत केली होती. हाच पोवाडा सत्यदीपिका या वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आला. फुलेंचा हा पोवाडा जो छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांनी तो रामचंद्र जयकर यांना अर्पण केला होता. त्यानंतर इतर माहितीमध्ये अजून ब्राह्मणांचं कसं 1869 फुलेंनी ब्रिटिश सरकारला असं सांगितलं की क्षुद्र जातीतील निरक्षर लोकांपर्यंत विद्या पोचवून त्यांनी भटशाहीच्या नियंत्रणातून लोकांची सुटका करावी अशी माहिती या ब्राह्मणांचा कसब याच्यामध्ये दिली होती. या पुस्तकाला बाबा पद्मनजी आहे त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. आणि या फुलेंनी काय केलं होतं की कुणबी, माळी, मांग, महार या जातीचे पुस्तक जे आहे ते अर्पण केलं होतं. गुलामगिरी 1873मध्ये लिहिलं. आणि ही जी निग्रो आदिवासी जात आहे याच्यावरती जे काही अन्याय अत्याचार होत होते यासाठी तिथेही लोक काही प्रयत्न करत होते. या अमेरिकेतील लोकांना हे गुलामगिरी पुस्तक जे आहे ते अर्पण केलं होतं. त्यानंतर शेतकऱ्यांचा असूड 1883 हे पुस्तक 5 भागात लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये 1818 नंतर जी महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशशाही चालू झाली म्हणजे पेशव्यांकडचा कारभार जो आहे तो ब्रिटिशांकडे गेला आणि यावेळी महाराष्ट्रामध्ये त्यांनी रयतवारी पद्धती लागू केली होती. या रयतवारी पद्धतीचे दोष सांगण्याचं काम या शेतकऱ्यांचा आसूड याच्यामध्ये केलं होतं.
त्यानंतर सत्सार मात्र 2 अंकामध्ये प्रकाशित केलेलं आहे. त्यामध्ये अंक 1 जो आहे तो ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज याचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे आणि अस्पृश्यांच्या प्रश्नांची उठाठेव केली आहे, त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. आणि अंक 2 मध्ये पंडिता रमाबाई आणि ताराबाई शिंदे यांचं पुस्तक स्त्री पुरुष तुलना याचा परमार्थ त्यांनी त्या अंक 2 मध्ये मांडलेला आहे. त्यानंतर इशारामध्ये काय तर 1885 मध्ये सयाजीराव गायकवाड यांचा सत्कार समारंभ होता आणि याच्यामध्ये रानडे जे आहेत त्या रानडेंनी हिंदू समाजातील जातीभेद उन्नतीस आडवा येत नाही असं प्रतिपादन केलं होतं, असा उल्लेख केला होता. याला प्रतिसाद म्हणून त्यांनी ही इशारा पुस्तक जे आहे ते किंवा ही पुस्तिका त्यांनी लिहिली होती. त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म 1889 ग्रंथाचा उल्लेख, जाती धर्माचा अमरकोश, बायबल, विश्व कुटुंबाचा जाहीरनामा अशा वेगवेगळ्या नावांनी या सार्वजनिक सत्यधर्म याला ओळखलं जातं. कोणत्या नावानं बघा की जाती धर्माचा अमरकोश, बायबल, विश्व कुटुंबाचा जाहीरनामा अशा वेगवेगळ्या नावांनी या सार्वजनिक सत्यधर्माला ओळखलं जातं. हा ग्रंथ मरणोत्तर 1891ला प्रकाशित झाला. डॉक्टर विश्राम मोले यांनी त्याला प्रस्तावना दिलेली. या पुस्तकामध्ये काय केलं होतं त्यांनी की धर्मविषयक विचार जे आहेत ते सांगितलेले आहेत. तसेच यशवंत ज्योतिबा फुले, बळवंत साकळकर, गुंडीराम इत्यादी लोकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं देण्याचं काम या सार्वजनिक सत्यधर्मामधून केलेलं आहे. या सर्व कार्यांमुळे ज्योतिबांचा उल्लेख जो आहे तो वेगवेगळ्या नावांनी केला जातो. जसं शाहू महाराज आहेत ते फुलेंचा उल्लेख महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग या नावाने करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी उल्लेख काय केलेला आहे तर आधुनिक भारताचे थोर शिल्पकार. सयाजीराव गायकवाडांनी काय केलेलं आहे तर हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केलेलं आहे तर आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक. धनंजय कीर यांनी काय केलं आहे तर बांडगुळे उपटून काढणारा फुलमाळी. बांडगुळे म्हणजेच काय तर एखादं झाड आहे त्याच्यावरती एक परजीवी वनस्पती जी आहे ती वाढती आहे, त्याला बांडगुळे असं म्हटलं जातं. तर ते उपटून काढणारा फुलमाळी अशा पद्धतीचं वर्णन धनंजय कीर यांनी केलेलं आहे. वीरा शिंदे यांनी दलित उद्धारक, पतितांचा पालनहार, रशियन क्रांतीपूर्वीचे पहिले कम्युनिस्ट अशा पद्धतीने वीरा शिंदे यांनी उल्लेख केलेला आहे. माधवराव बागल महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स, विष्णूशास्त्री चिपळूणकर शूद्र जगद्गुरू, शूद्र धर्मसंस्थापक. आणि महात्मा गांधींनी, आपण महात्मा गांधींना महात्मा गांधी या नावाने ओळखतो, महात्मा फुलेंना सुद्धा महात्मा या नावाने ओळखतो. तसं याच स्टेटमेंटच्या अनुषंगाने गांधी यांनी काय सांगितलं होतं बघा की लोक मला महात्मा असं म्हणतात पण खरा महात्मा तर महात्मा ज्योतिबा फुले होते असं मनाचा मोठेपणा दाखवून गांधी यांनी तुम्ही महात्मा फुले यांना म्हणा अशा पद्धतीनं महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे. त्यानंतर ज्योतिबाशी संबंधित व्यक्ती म्हणजे फुलेशी संबंधित कोणत्या व्यक्ती होत्या तर अय्यावरू रामय्या व्यंकय्या. 1885 मध्ये सत्यशोधक झेंड्याची मिरवणूक निघाली होती. यावेळी त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं होतं आणि याच सत्यशोधक समाजाचं 1911 मध्ये पहिलं एक दिवशी अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर रामचंद्र बापूसेठ उरवणे सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनी ते उपस्थित होते आणि जे बर्वे प्रकरण होतं कोल्हापूरशी संबंधित याच्यामध्ये ज्योतिबांच्या सांगण्यावरून आगरकर आणि टिळक यांना 10,000 रुपयाचा जामीन मुंबईला पाठवला होता. त्यानंतर व्यंकू बाळोजी कालेलकर सत्यशोधक समाजाच्या स्थापनेवेळी उपस्थित आणि तळी भांडार उचलून सत्यशोधक समाजाचे सभासदत्व त्यांनी स्वीकारलं होतं. म्हणजे जो खंडोबाच्या देवस्थानाशी जे संबंधित आहे तळी भांडार उचलणं तर ते उचलून सत्यशोधक समाजाचे ते सभासद झाले होते. त्यानंतर सदाशिव बल्लाळ गोवंडे 1848 गोवंडे व फुले यांनी जी भेट घेतली होती मिस फेरारबाईंची, यातूनच फुलेंनी पहिली शाळा मुलींची सुरू केली. 1853ला महारमांग इत्यादी विद्या शिकवणारी मंडळी जी स्थापन केली होती त्याचे अध्यक्ष हे गोवंडेच होते आणि संस्थापकांमध्ये फुले होते. त्यानंतर हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण 1911 कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची जी स्थापना झाली होती त्याची ते सचिव होते आणि लहुजी बुवा मांग यांच्याकडून फुलेंनी दानपट्टा आणि नेमबाजीचं शिक्षण घेतलं होतं. अशा पद्धतीने फुलेशी संबंधित एवढ्या व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवा. इतर माहिती यामध्ये 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना. याच सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य काय होतं बघा, सर्व साक्ष जगतपती त्याला नको मध्यस्थी. त्यांनी ईश्वराचा उल्लेख जो आहे तो निर्मिक असा केला होता. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत अजून एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं की पीक संरक्षण करावं लागतं, यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही बंदुकीचे परवाने द्या अशी सरकारला सूचना केली होती. 1880 मध्ये नारायण लोखंडे आणि नरे यांनी जी स्थापन केलेली संघटना आहे कोणती तर मिल हँड असोसिएशन सोसायटी, जी भारतातील पहिली मजूर संघटना मानली जाते, यामागे खरी प्रेरणा जी आहे ती फुलेंचीच होती.
आणि स्वामी दयानंद सरस्वती यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती पुण्यामध्ये. त्यावेळी रानडेंना त्यांनी सहकार्य केलं होतं. असं इतर कार्यांमध्ये काही बीट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. किंवा अजून लॉर्ड मेकॉलेनं एक पाझरता सिद्धांत मांडला होता. पाझरता सिद्धांत याचा अर्थ असा की जसं माठामधून पाणी जे आहे ते पाझरतं, बाहेर येतं, तसं काय केलं जाईल की हे समाजामध्ये उतरण जे आहे, या उतरणीमध्ये वरच्या घटकाला शिक्षण दिलं जाईल आणि हे वरच्या घटकाला दिलेलं शिक्षण जे आहे ते खाली झिरपत खालच्या गटापर्यंत पोहोचेल, असा एक सिद्धांत लॉर्ड मेकॉले यानं शिक्षणविषयक सिद्धांत मांडला होता. पण फुलेंचं म्हणणं असं होतं की याच समाजातून क्षुद्र समाजाची फसवणूक होतीये, पिळवणूक होतीये आणि अशी अपेक्षाच करणं मुळात चुकीचं आहे आणि म्हणून त्यांनी पाझरता सिद्धांत याला विरोध केला होता. 11 मे 1888ला फुलेंना महात्मा ही पदवी दिली होती. कुणी तर राव बहादूर वडेकर यांनी मुंबईच्या जनतेच्या वतीनं ही पदवी दिली होती. त्यानंतर पुण्याच्या जवळ जे खडकवासला धरण आहे त्याला दगड पुरवले होते. त्यामध्ये सहकारी कोण होते तर सखाराम परंजपे आणि ज्ञानोबा ससाने आणि येरवडा पुलाला चुनासुद्धा पुरवला होता. फुले हे एक बांधकाम व्यावसायिक होते. ह्याच्यातूनच त्यांचा चरितार्थ चालायचा. अशा महान व्यक्तीचा मृत्यू जो आहे, ज्यांना क्रांतीसूर्य किंवा सत्यशोधक अशा वेगवेगळ्या नावाने आपण त्यांना ओळखतो, अशा महान व्यक्तीचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890ला झाला. या पद्धतीनं एक समाजसुधारक मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. बाकी एक एक समाजसुधारक जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल. सगळ्या नोट्स व्यवस्थित वाचा. याच्यापेक्षा जास्त माहिती घेण्याची गरज नाही आहे. आलेला क्वेश्चन तुम्हाला या माहितीच्या आधारे सोडवता येईल. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.